प्रेक्षकांनो, आज प्रेमाची गोष्ट बघताना तुम्ही खूप पोट धरून हसणार आहे। आज झालंय असं की ही सावनी फेस पॅक लावून बसते आणि त्या काकडीचे 2 स्लाइस डोळ्यावर ठेवते, त्यामुळे माधवी त्यांचं डोकं भडकतं। त्या विचार करतात पुरूला काकडीची कोशिंबीर आवडते, एकच काकडी राहिली होती आणि या बाईने स्लाइसेस लावले डोळ्यावर। दुसऱ्याचा काही विचारच करत नाही ही बाई। अरे माझ्या कर्मा, काय थाटात बसली आहे ही, इकडची काडी तिकडे करत नाही, संस्कार नाही, शिस्त नाही या बाईला। काय मुक्तापणा, भलत्याच लोकांना पोटाशी घेऊन बसते। एवढं काय लावलंय या बाईने तोंडाला, बाप रे, एवढं काय चोचले तिचे। उन्हात तानात काबाड कष्ट करणाऱ्या बायकांची त्वचा सुद्धा हिच्यापेक्षा जास्ती तुकतुकीत असेल। आता माधवी त्यांच्या मनात आली आहे एक खोडी, घर बळकवतेस काय माझं, थांब, तुला आता असं शांत बसू देणार नाही मी। आता त्या म्हणतात स्वामी मला माफ करा आणि त्यांनी काय आगाऊपणा केलाय, धूप तयार केलाय आणि त्या धुपामध्ये 2-3 मिरच्या घातल्यात आणि त्या मिरचीची धुरी अख्ख्या घरभर त्यांनी फिरवली आहे। पण आधी मात्र स्वतः खबरदारी म्हणून तोंडाला फडकं बिडकं बांधलंय बरं का, आणि तो धूर अख्ख्या घरामध्ये फिरवलाय। आता या सावनीला जरा वेळाने ठसका लागायला लागतो, एवढा ठसका लागतो की तिला बोलायचं सुधरेना। या स्वतः मात्र मागे जाऊन लपल्यात। आता एवढा दूर झाल्यावर सावनीला काही सुधरेना, तोंडाला ते काय लावलेलं होतं कोणास ठाऊक। इकडनं या मजा घेत आहे सावनीची। आता ती मोठ्याने ओरडते, अरे अरे काय हे, आता तिला शिंका पण यायला लागतात। आता ही माधवी ताई बाहेर येतात, म्हणतात अरे सॉरी सॉरी, अहो काय ना, संध्याकाळी डास येतात आमच्या घरी, आम्ही नेहमीच लावतो हे, आणि मुख्य म्हणजे तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून, तुम्हाला त्रास होऊ शकतो ना डासाचा। सावनीला काही बोलताही नाही, ती फक्त यू यू करून तिच्या बेडरूम मध्ये म्हणजे तिकडे चालली जाते। आता या माधवी ताई विचार करतात, माझ्या मुक्ताला त्रास देतेस काय सावनी, ही तर सुरुवात आहे, आता मुक्ता आली आहे। ही या सावनीचं शिंकून शिंकून बेहाल झाले। मुक्ता तिला या अवस्थेत बघते आणि तिथून निघून जात असते। ती विचार करत असते काय बोलावं आता हिच्याशी, कसं बोलावं आता। ही म्हणते ए मुक्ता थांब थांब, आताच्या आता इथे थांब, मला तुझ्याशी बोलायचं आहे। सावनी खूप शिंकत असते बोलताना। मुक्ता म्हणते अरे काय झालंय तुम्हाला, गॉड ब्लेस यू, अरे बापरे। आता ही म्हणते साळसूतपणाचा आव आणू नकोस मुक्ता, सगळं माहिती आहे तुला। मुक्ता म्हणते अरे हे काय काय लागलंय काय तुम्हाला। सावनी म्हणते लांब राहा मुक्ता माझ्यापासून, काय ग ए, तूच घेऊन आली होतीस ना मला या घरात, माझ्या घरी चल म्हणली होतीस ना, तिथे तुला कशाचीच कमी पडणार नाही। कमी काही नाही पडली, पण उलट सगळं जास्तच झालंय आता माझ्यासाठी। तुझ्या आईने मला बघ बघ कशी वाट लावली आहे माझ्या स्किन केअरची। आता ती एकीकडे आरशात पाहत असते, एकीकडे खोकलत असते, एकीकडे शिंकत असते, तिला काही सुधरे ना। मुक्ता म्हणत असते एक्झॅक्टली काय झालंय सावनी, मला काही कळलं नाहीये, काय चाललंय। आता सावनी म्हणते की अरे तुझ्या आईचा प्लॅन होता राग काढायचा, इथे बोलवून सगळ्या गोष्टीचा राग काढूया। मुक्ता म्हणते अहो काय तुम्ही सगळं बोलताय, एक्झॅक्टली काय झालंय, माझ्या आईचा काय संबंध आहे। आई ये अगं, आई ग, आई ये ग लवकर, अशी मुक्ता ओरडते। आता या माधवी ताई साळसूतपणाचा आव आणतात आणि म्हणतात अगं मुक्ते, मुगाच्या डाळीची खिचडी आणि कढी असा बेत केलाय, पापड भाजायचे की ताळायचे, नाही पाहुण्यांना चालेल ना, लग्न ठरल्यावर सगळं सात्विक खायचं असतं, गरम गरम खिचडी वगैरे। मुक्ता म्हणते आई 1 मिनिट, हे काय चाललंय सगळं, काय त्रास होतोय यांना। आता या माधवी ताई म्हणतात अगो हा हो ते न, काय झालं बघ, धूप लावला मी, संध्याकाळी लावते तसं तसं, अगं तसं मी ठेवला ग तो टिपवायवरती, आणि मला काय माहिती यांना मिरचीच्या धुरीचा त्रास होतो ते। आता मुक्ता म्हणते काय मिरचीची धुरी, मग आता लगेच माधवी ताई म्हणतात हो करतो आपण, मिरच्याची धुरी करत असतो, मी वाचलं होतं की नाही, डासांना पळवण्यासाठी धूप करता, डासांबरोबर निगेटिव्ह एनर्जी पण घराच्या बाहेर जाते। आता त्या मुक्ताला खाणाखुणा करत असतात। आता लगेच त्या म्हणतात अगं मी सॉरी म्हटले त्यांना, पण हे धरूनच बसल्यात का हे। सावनी म्हणते हो धरून बसले मी, खोकला शिंका मला धरून बसल्यात ना, माझं नाक लाल झालंय, चेहरा लाल झालाय, या बाईने मुद्दाम केलंय। मुक्ता म्हणते सॉरी हो सॉरी, आई माझी मुद्दाम नाही करणार हो, अशी मुद्दाम त्रास देण्यातली नाहीये माझी आई। माधवी ताई म्हणतात मी कशी त्रास दिला। मुक्ता म्हणते आई काहीच दिवस असणार आहे ना या आपल्याकडे, लग्न ठरलंय त्यांचं, गोडी गुलाबीने राहा ना, नवीन नको करूस ग आता। माधवी ताईंना हसू काही आवरे ना, त्या म्हणतात अगो बाई ते तोंड बघ कसं झालंय यांचं। मुक्ता त्यांना डोळे दाखवते आणि म्हणते आई काय असं, अगं असे नवीन नवीन प्रयोग करू नको, त्यांना त्रास होईल असं, त्या थोडेच दिवस आहेत ना, बरं तू जा आई, गॅसवर काहीतरी ठेवलंयस ना। माधवी ताई हसतच जातात। मुक्ता म्हणते सॉरी सावनी, आता नाही करणार माझी आई असं काही, ते जरा तुमचा चेहरा बघाव, खूपच वाईट अवस्था झाली हो तुमची, तुम्हाला कळतंय का, मला काहीतरी महत्त्वाचं तुम्हाला बोलायचंय, मी बोलू का, तुम्ही डोक्यात ठेवा पण तुम्हाला वेळ नसेल
जातात. सावनी म्हणते मला कोणाशीच काही बोलायचं नाही, तुझ्या आईने माझ्या स्किन केअर रुटीनची वाट लावली आहे. आता मुक्ताला टेन्शन आलं, हिच्याशी बोलावं आता कसं बोलावं. असो, पण आता इकडे या माधवीताई अजून ओरडतात, तळायचे का भाजायचे. माधवीताई पण ना मुक्ता म्हणते आई काही कर, फक्त दूर नको होऊ देऊ. पण आता इकडे हे सगळे खेळत असतात. सागरच्या घरी आली आहे मुक्ता. आता सहज ती म्हणते आदित्यला, आदित्यसाठी आज गाजराचा हलवा आहे. सागर म्हणतो अरे वा, माझ्यासाठी नाही पण आदित्यसाठी होतोय हलवा. पण आदित्य मात्र तिथून रूडली निघून जातो. सागर मुक्ताला म्हणतो सॉरी आदित्यचं वागणं मनावर घेऊ नका. मुक्ता म्हणते नाही नाही त्याचं सोडा. पण आता ती दरवाजा लावून म्हणते मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. अहो मी मगाशी आदित्यची बॅग घ्यायला म्हणून त्या हर्षवर्धनकडे गेले, तेव्हा तो घरी एकटा होता आणि तो फोनवर कोणाशी तरी एकदम अश्लील भाषेत बोलत होता. मला काय बोलायचं तुम्हाला कळतंय ना सागर. अहो कुठल्या तरी मुलीशी बोलत होते, घरी बोलवत होते तिला, खूप अश्लील बोलत होते. मी काय बोलते कळतंय ना सागर. ते हर्षवर्धन फसवताय हो सावनीला आणि त्यांना लग्न वगैरे करायचे असं मला इंटरेस्ट नाही वाटत आहे त्यांचा. मग आता सागर म्हणतो तुम्ही बोलताय ते ठीक आहे पण जाऊ द्या, आपल्याला काय करायचंय. सावनीबद्दल बोलायचं झालं तर तिने पण फसवलंच आहे ना सगळ्यांना, त्यामुळे तिने जे केलंय ते तिच्या वाट्याला आलंय. जाऊ द्या आपल्याला काय करायचंय. मुक्ता म्हणते सागर हे काय बोलताय तुम्ही, काही झालं तरी एक ती स्त्री आहे, बाकी सगळं सोडा. आपल्या आदित्यची आई आहे ती, तिच्यासोबत काही वाईट झालं तर आपल्या आदित्यच्या आयुष्यावर त्याचे परिणाम होणार आहे, त्याच्या फ्युचरवर होणार आहे. सागर वैतागतो आता आणि म्हणतो आयुष्यभर त्या हर्षवर्धनने आदित्यचं तर नुकसानच केलंय. दरवेळी गप्प बसतो मी, पण आता माझे पेशन्स संपत चाललेत. चला आपण आता तिथे जाऊन त्याला चांगलंच झापूया. हे खरं असेल ना तर त्याला सोडणार नाहीये मी. मुक्ता म्हणते हे बघा यासाठी नाही म्हणते मी तुम्हाला, त्या हर्षवर्धनचं काय करायचं ते ठरवू आपण, पण आपण त्या सावनीच्या कानावर घालायला हवा हा विषय. डिरेक्टली तुम्ही गेलात तिकडे तर या सावनी तुम्हाला उलटं सुलटं बोलतील, मी नाही खपावून घेणार. आता हे दोघं जाणार बाहेर, तेवढ्यात या मुक्ताचा पाय घसरतो त्या काहीतरी खाली ठेवलेलं आहे त्यावरनं आणि दोघं असे पडतात एकमेकांच्या अंगाकडे असे बघायला लागतात. सागर पुन्हा मुक्ताच्या जवळ येणार तेवढ्यात या इंद्राताई आल्या बाई आणि ओरडतात बाय माझे शी शी शी, यांना प्रेम करायला काही टाइम मिळत नाही का. तुम्ही ना एक काम करा, दोघं जण स्पेशल हॉल बांधा आणि त्याच्यात प्रेम करत बसा. तुम्हाला काही वाटतं का नाही, घरात लहान पोरं आहे मोठी माणसं आहे. सागर म्हणतो अगं आई काही पण काय बोलते, अगं मी पाय निसटला माझं, मी पडलायला आलो ना आणि सई कुठे पण काही ठेवत असते ना. आता या इंद्राताई हे मात्र बरोबर बोललात, आता तुझा पाय सरकणार रे बाबा. स्वाती आता हसायला लागते या दोघांना बघून. इंद्राताई म्हणतात मी तुमच्या रूम मध्ये येणारच नाही, काय करायचं ते करत बसा. आता हे दोघे जण हसायला लागतात सागर आणि मुक्ता एकमेकांकडे बघून. मुक्ता म्हणते जाऊया का. सागर म्हणतो हो चला. तर आता हे दोघं जण आलेत सावनीकडे, पण इकडे हर्षवर्धनचा एक सीन दाखवलाय. हर्षवर्धन काहीतरी ऑर्डर करतो हॉटेलमधनं, रेड वेल्वेट चीज केक आणि काहीतरी चॉकलेट बिकलेट, आणि आता तो दातपाड्या मित्र येतो त्याचा आणि तो म्हणतो अरे बापरे एवढं सगळं ऑर्डर करतोयस तू, माझ्यासाठी नाही बाबा कधी मागवलं ते, याच्यासाठी कशाला मागवेल तो, काही आपलं. तर आता हर्षवर्धन म्हणतो काय करणार बाबा, एवढ्या दिवसांनंतर मला एवढी मोकळीक मिळाली आहे, या संधीचा मी पुरेपूर फायदा घेणार आहे. अरे बाबा ती सावनी लग्नाची बायको असल्यासारखी हक्क गाजून बसली होती, ती सुटलो बाबा सध्या तिच्यातून. मग आता तो त्याला ऑल द बेस्ट करतो आणि तिथून निघून जातो. म्हणजे काय हर्षवर्धनला कोणाला तरी घरी बोलवायचे, काहीतरी पांचट दाखवतात मेले मालिकेमध्ये. तर आता इकडे सागर आणि ही मुक्ता आलेत या सावनीलाच सांगायला, पण ही सावनी आधी यांच्यावरच डाफरते. ते सावनी त्या हर्षवर्धनला व्हिडिओ कॉल लावत असते पण तो काही तिचा कॉल उचले ना. आता सागर म्हणतो सावनी आम्हाला तुझ्याशी बोलायचं आहे महत्त्वाचं. सावनी म्हणते माझा कॉल होऊ दे मग बोलेल मी तुझ्याशी. मग आता सागर म्हणतो की हे बघ तो हर्षवर्धन काही तुझा फोन उचलणार नाहीये, मला त्या हर्षवर्धन बद्दलच बोलायचं आहे. तर सावनी म्हणते काय बोलायचं आहे त्याच्याबद्दल. मग हा सांगतो की तुझा हर्षवर्धन तुला धोका देतोय. सावनी म्हणते का, तुला कोणी सांगितलं हे सगळं. आता सागर म्हणतो ते महत्त्वाचं नाही आहे, तू घरी नसताना त्याने एका मुलीला बोलवलंय तिकडे, तुला हे माहिती नसेल. आता ही पुन्हा फोन लावत असते हर्षवर्धनला, तो म्हणतो तो नाही उचलणार तुझा फोन सावनी. सावनी म्हणते तुला कोणी सांगितलं, काही पण सांगतोयस तू. मग मुक्ता म्हणते ॲक्च्युली मी मगाशी पुस्तकं आणायला गेले होते ना आदित्यचे, तेव्हा मी स्वतःच्या कानाने ऐकलंय. आता लगेच ही सावनी मुक्ताला ओरडते आणि म्हणते बोलली जर शांत बसवत नाही ना ग मुक्ता, तुला कोणाचं चांगलं झालेलं तुला बघवत नाही ना. हा माझं लग्न आहे ना, मी नवरी होणार आहे, सगळी माणसं माझ्या अवतीभोवती फिरतील हे तुला खुपतंय म्हणून फालतू उकरून काढते आणि टेन्शन सीक करतेस. मग आता सागर म्हणते तुला काहीतरी चांगलं सांगतात ना, त्या तू ओरडून बोलतेस का त्यांच्याशी. बघितलं ना मुक्ता कशी ही सावनी. सावनी मला काही फरक पडत नाही, तो हर्षवर्धन तुला धोका देऊ नाही तर काही करो, माझा प्रश्न माझ्या मुलापुरता आहे, माझ्या मुलाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, म्हणून तुला सांगायला आलोय मी. आणि तू जर त्याच्यावर असे संस्कार करणार असशील ना तर मला
चालणार नाही आहे ते सगळं. सावनी आता म्हणते ठीक आहे, असं आहे का, मी आता घरी जाऊन बघते आणि जर हिचं खोटं निघालं तर. नाही, तुम्हाला तर कळेलच की माझा हर्ष असं करू शकत नाही ते. ओके, चला चला जाऊ ना आता. आता ही सावनी निघाली आहे पुढे घरी जायला आणि डायरेक्ट आता ती घरी आलेली दाखवली. आता घरी आल्या आल्या ती तिच्या त्या काम करणाऱ्या माणसाला म्हणते, काय रे हर्षवर्धन कुठे. आता तो घाबरतो आणि म्हणतो, मॅडम तुम्ही. तेव्हा सावनी म्हणते, हो मी. तुझ्या मालकाशिवाय मला करमलं नाही ना, म्हणून आली आहे बघायला त्याला. कुठे सांग, मला रावत नाही आहे ना तुझ्या साहेबांशिवाय. मग आता तो काही बोलतच नसतो. सावनी त्याला म्हणते, सांगतोस का, देऊ तुला एक ठेवून. मुक्ता घाबरते सावनीचा अवतार बघून. मग आता सागर मुक्ताचा हात हातात घेतो. मग आता तो सर्वंट दाखवतो की साहेब वर आहे आणि आता सावनी वर जाणार. तेवढ्यात त्यांनी हा भाग पूर्ण केला आहे आणि पुढे आपण बघणार आहोत. सावनी हर्षवर्धनच्या कानाखाली मारते आणि म्हणते, हे धंदे करतोस का रे माझ्या माघारी. तू जरी मला फसवलं असेल ना तरी मी तुला सोडणार नाही आहे हर्षवर्धन, याद राख. मला हे सगळं मुक्ताने सांगितलं म्हणून कळलं तरी. आता हा हर्षवर्धन मुक्ताकडे रागाने बघायला लागतो. पण काय वाटतं तुम्हाला, हर्षवर्धन पुन्हा एक्सेप्ट करेल का की या सावनीला वाटेल ते ऐकवेल. उद्या बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा. रिव्ह्यू आवडल्यास लाईक करा आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.